सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नाही, तर ते स्वतःची ओळख निर्माण करण्याचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे. अनेक सामान्य व्यक्तींनी आपल्या कलेच्या, कौशल्याच्या आणि मेहनतीच्या बळावर समाजात विशेष स्थान निर्माण केले आहे. अशाच व्यक्तींमध्ये रोहिणी पाराध्ये यांचे नाव उल्लेखनीय आहे. त्यांनी आपल्या साध्या, नैसर्गिक आणि लोकांना सहज भावणाऱ्या व्हिडिओमुळे मोठी लोकप्रियता मिळवली. त्यांच्या जीवनातील संघर्ष, यश आणि जिद्द ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. प्रारंभी जीवन. रोहिणी पाराध्ये यांचे बालपण साध्या कुटुंबात गेले. ग्रामीण वातावरणात वाढलेल्या रोहिणी यांनी सामान्य परिस्थितीत शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. त्यांच्यात आत्मविश्वास, मेहनतीची तयारी आणि नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती होती. या गुणांमुळे त्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरल्या. सोशल मीडियाकडे वाटचाल. सोशल मीडियाचा प्रभाव वाढू लागल्यानंतर रोहिणी यांनी या माध्यमाचा सकारात्मक वापर करण्यास सुरुवात केली. त्यांनी विविध प्रकारचे लघु व्हिडिओ, मनोरंजनात्मक रील्स आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयावर आधारित सामग्री तयार केली. त्यांच्या बोलण्यात आणि अभिनयात कृत्रिमपणा नव्हता, त्यामुळे लोकांना त्यांच्याशी सहज जवळीक वाटू लागली. त्यांच्या व्हिडिओंना हजारो आणि लाखो लोकांनी पसंती दिली. त्यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. ग्रामीण संस्कृती, कुटुंबातील प्रसंग, विनोदी संवाद आणि वास्तववादी अभिनय यामुळे त्यांनी सोशल मीडियावर एक वेगळी ओळख निर्माण केली. यशामागील संघर्ष. कोणतेही यश सहज मिळत नाही. त्यामागे अनेक अडचणी, अपयश आणि संघर्ष लपलेला असतात. रोहिणी पाराध्ये यांचीही आयुष्यात अनेक आव्हाने होती. सुरुवातीला त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध नव्हत्या, तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि आपल्या कामात सुधारणा केली. लोकांच्या टीका, नकारात्मक प्रतिक्रिया आणि स्पर्धा यांचा सामना करत त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेवला. यश मिळवण्यासाठी मेहनत, संयम आणि सातत्य आवश्यक असते, हे त्यांच्या जीवनातून दिसून येते. उद्योजकतेकडे पाऊल. सोशल मीडियावरून यशाबरोबरच त्यांनी व्यवसाय क्षेत्रातही स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कुटुंबाच्या सहकार्याने व्यवसाय उभारला. यामुळे केवळ आर्थिक प्रगती झाली नाही, तर समाजातील अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या. आजच्या काळात अनेक तरुण केवळ नोकरीकडे पाहतात, मात्र रोहिणी यांनी उद्योजकतेचा मार्ग निवडून स्वावलंबनाचे महत्त्व दाखवून दिले. व्यक्तिमत्वाची विशेष गुण. रोहिणी पाराध्ये यांच्या व्यक्तिमत्वात अनेक चांगले गुण होते. मेहनती स्वभाव, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, साधेपणा, लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता, नवीन गोष्टी शिकण्याची तयारी हे गुणच त्यांच्या यशाचे खरे रहस्य होते. त्यांनी प्रसिद्धी मिळाल्यानंतरही आपला साधेपणा कायम ठेवला. समाजासाठी प्रेरणा. रोहिणी पाराध्ये यांचे जीवन तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवून दिले की मोठे यश मिळवण्यासाठी मोठ्या शहरात जन्म घेणे किंवा मोठी आर्थिक पार्श्वभूमी असणे आवश्यक नाही. मेहनत, जिद्द आणि सातत्य यांच्या बळावर कोणतीही व्यक्ती यश मिळवू शकते. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणींना त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळते. आपल्या गावात राहूनही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मोठी ओळख निर्माण करता येते, हे त्यांनी सिद्ध केले. समाजाने घेण्यासारखी शिकवण. रोहिणी पाराध्ये यांच्या जीवनातून आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो. स्वप्न पाहण्यास घाबरू नये. अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडू नयेत. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करावा. मेहनतीला पर्याय नाही. आत्मविश्वास हे यशाचे महत्त्वाचे साधन आहे. प्रसिद्धीपेक्षा चांगले व्यक्तिमत्व अधिक महत्त्वाचे असते. निष्कर्ष. रोहिणी पाराध्ये यांचे जीवन हे संघर्ष, जिद्द, मेहनत आणि यश यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांनी आपल्या कार्यातून अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यांची वाटचाल तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. यश मिळवण्यासाठी परिस्थितीपेक्षा मनातील इच्छाशक्ती आणि सातत्य अधिक महत्त्वाचे असते, हे त्यांच्या जीवनातून स्पष्ट होते. त्यामुळे रोहिणी पाराध्ये यांचे जीवन हे समाजासाठी आणि विशेषतः युवा पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून कायम स्मरणात राहील. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.
फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स, ट्विटर आणि इतर प्लॅटफॉर्ममुळे सामान्य व्यक्तीलाही लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. सोशल मीडियामुळे अनेकांना प्रसिद्धी, आर्थिक लाभ आणि करिअरच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र या प्रसिद्धीबरोबरच मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक आव्हानेही निर्माण झाली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि मानसिक आरोग्य यांचा परस्पर संबंध समजून घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियाची वाढती लोकप्रियता गेल्या काही वर्षात इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे सोशल मीडिया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. आज अनेक लोक आपले विचार, कला, कौशल्य आणि दैनंदिन जीवनातील अनुभव सोशल मीडियाद्वारे शेअर करतात. काही जण अल्पावधीतच लोकप्रिय होतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स मिळतात. प्रसिद्धीचे सकारात्मक परिणाम. सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे अनेक फायदे होतात. आत्मविश्वासात वाढ, लोकांकडून मिळणारे कौतुक आणि पाठिंबा, व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतो. आर्थिक संधी येतात. ब्रँड प्रमोशन, जाहिराती आणि विविध व्यावसायिक संधीमुळे उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होतात. करिअर विकास. अनेक कलाकार, शिक्षक, लेखक आणि उद्योजक सोशल मीडियाच्या मदतीने यशस्वी करिअर घडवतात. सामाजिक प्रभाव. लोक आपल्या विचारांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणतात. मानसिक आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम. सोशल मीडियावरील प्रसिद्धीचे काही दुष्परिणामही आहेत बरं का. सततचा ताण. लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी सतत नवीन आणि आकर्षक सामग्री तयार करण्याचा दबाव असतो. टीका आणि ट्रोलिंग. सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रियांबरोबरच नकारात्मक टिप्पण्या आणि ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. तुलना करण्याची प्रवृत्ती. इतरांचे यश पाहून अनेक लोक स्वतःची तुलना करतात आणि त्यामुळे समाधान निर्माण होते. एकटेपण. हजारो फॉलोअर्स अनेक व्यक्तींना भावनिक आधाराची कमतरता जाणवू शकते. चिंता आणि नैराश्य. सततची स्पर्धा, टीका आणि अपेक्षांमुळे चिंता व नैराश्य वाढू शकते. तरुणांवर होणारा परिणाम. तरुण वर्ग सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करतो. अनेक तरुण सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तींना आदर्श मानतात. काही वेळा लाईक्स, फॉलोअर्स आणि व्ह्यूज यांनाच यशाचे मापदंड समजले जाते. अपयश वाढू शकते. सोशल मीडियाचा मर्यादित वापर. दररोज ठराविक वेळेत सोशल मीडिया वापरणे. वास्तव स्वीकारणे. सोशल मीडियावर दिसणारे जीवन नेहमीच वास्तवाचे पूर्ण चित्र नसते. सकारात्मक संबंध निर्माण करणे. कुटुंबीय आणि मित्रांसोबत प्रत्यक्ष संवाद ठेवणे. छंद जोपासणे. वाचन, खेळ, संगीत आणि व्यायाम यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभाग घेणे. गरज भासल्यास मदत घेणे. मानसिक ताण वाढल्यास समुपदेशक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेणे. समाज आणि कुटुंबाची भूमिका. मानसिक आरोग्य जपण्यासाठी कुटुंब आणि समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. व्यक्तीला भावनिक आधार, समजून घेण्याची वृत्ती आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. प्रसिद्धी मिळाली किंवा नाही, व्यक्तीचे मूल्य केवळ सोशल मीडिया आकडेवारीवर ठरत नाही हे समजावून सांगणे गरजेचे आहे. सोशल मीडिया हे आधुनिक काळातील प्रभावी साधन आहे. त्याच्या मदतीने अनेकांना प्रसिद्धी, यश आणि संधी मिळतात. मात्र प्रसिद्धीबरोबर मानसिक ताण, चिंता आणि इतर आव्हानेही येऊ शकतात. त्यामुळे सोशल मीडियाचा संतुलित वापर करणे, मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आणि वास्तविक जीवनातील नातेसंबंध जपणे आवश्यक आहे. प्रसिद्धी महत्त्वाची असली तरी मानसिक स्वास्थ्य त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. तरुणांमधील ताणतणाव, कारणे व उपाय पाहूया. आजचे युग हे स्पर्धेचे, वेगवान बदलांचे आणि सतत प्रगती करण्याच्या धडपडीचे युग आहे. या काळात तरुण पिढीवर शिक्षण, करिअर, आर्थिक स्थैर्य, सामाजिक अपेक्षा आणि वैयक्तिक आयुष्य यांचा मोठा दबाव असतो. परिणामी अनेक तरुण ताणतणावाचा सामना करतात. ताण हा जीवनाचा एक नैसर्गिक भाग असला तरी त्याचे प्रमाण वाढल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तरुणांमधील ताणतणावांची कारणे समजून घेणे आणि त्यावर प्रभावी उपाय शोधणे आवश्यक आहे. ताणतणाव म्हणजे काय? ताणतणाव म्हणजे एखाद्या परिस्थितीमुळे मनावर किंवा शरीरावर पडणारा दबाव. काही प्रमाणातील ताण व्यक्तीला अधिक चांगले काम करण्यास प्रेरित करतो, परंतु अत्याधिक ताण हानिकारक ठरू शकतो. सततचा ताण
मानसिक थकवा, चिंता, नैराश्य आणि इतर अनेक समस्यांना कारणीभूत ठरतो. तरुणांमधील ताणतणावाची कारणे. शैक्षणिक स्पर्धा. आज शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. चांगले गुण, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती आणि उच्च शिक्षणाच्या संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना सतत मेहनत घ्यावी लागते. अपयशाची भीती अनेकदा ताण वाढवते. करिअरची चिंता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगली नोकरी मिळेल का, आर्थिक स्थैर्य कसे मिळवायचे, भविष्यात यश मिळेल का, याबद्दल अनेक तरुण चिंताग्रस्त असतात. सोशल मीडियाचा प्रभाव. सोशल मीडियावर इतरांचे यश, जीवनशैली आणि उपलब्धी पाहून अनेक तरुण स्वतःची तुलना करतात. यामुळे कमीपणाची भावना आणि असमाधान निर्माण होऊ शकते. कौटुंबिक अपेक्षा. पालक आणि नातेवाईकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा दबाव अनेक तरुणांवर असतो. काही वेळा या अपेक्षा त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त असतात. आर्थिक समस्या. शिक्षणाचा खर्च, बेरोजगारी किंवा आर्थिक अडचणी यामुळेही ताण वाढतो. वेळेचे व्यवस्थापन. अभ्यास, नोकरी, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यांचा समतोल राखताना अनेक तरुणांना अडचणी येतात. ताणतणावाचे परिणाम. मानसिक परिणाम. चिंता वाढणे, एकाग्रता कमी होणे, आत्मविश्वास घटणे, नैराश्य निर्माण होणे, चिडचिडेपणा वाढणे. शारीरिक परिणाम. डोकेदुखी, झोपेच्या समस्या, थकवा, भूक कमी किंवा जास्त लागणे, रक्तदाब वाढणे. सामाजिक परिणाम. मित्र आणि कुटुंबापासून दूर जाणे, संवाद कमी होणे, सामाजिक उपक्रमांमध्ये रस कमी होणे. ताणतणाव कमी करण्यासाठीचे उपाय आपण आता पाहणार आहोत. योग्य नियोजन, अभ्यास आणि कामाचे वेळापत्रक तयार केल्यास कामांचा ताण कमी होतो. नियमित व्यायाम. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि मन प्रसन्न होते. योग व ध्यान यांचाही फायदा होतो. पुरेशी झोप. दररोज 7 ते 8 तासांची झोप मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. सकारात्मक विचार. अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा मर्यादित वापर. अनावश्यक तुलना टाळण्यासाठी सोशल मीडिया संतुलित वापर करावा. कुटुंब व मित्रांशी संवाद. मनातील भावना व्यक्त केल्याने मानसिक भार कमी होतो. छंद जोपासणे. वाचन, संगीत, चित्रकला, खेळ किंवा इतर आवडीचे छंद ताण कमी करण्यास मदत करतात. कुटुंब आणि समाजाची भूमिका. कुटुंबांनी तरुणांना समजून घेणे, त्यांच्यावर अनावश्यक दबाव न टाकणे आणि भावनिक आधार देणे आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था आणि समाजानेही मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करावी. तरुणांमधील ताणतणाव ही आधुनिक समाजासमोरील एक गंभीर समस्या आहे. शैक्षणिक स्पर्धा, करिअरची चिंता, सोशल मीडियाचा प्रभाव आणि कौटुंबिक अपेक्षा यामुळे ताण वाढत आहे. मात्र योग्य नियोजन, सकारात्मक विचार, व्यायाम, संवाद आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतल्यास या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते. निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण तरुण पिढी घडवण्यासाठी ताणतणावाचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. रोहिणी पाराध्ये यांच्या निधनानंतर समाजाने काय शिकले पाहिजे, आपण आता ते पाहणार आहोत. समाजातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे इतरांसाठी प्रेरणा आणि शिकवण देणारे असते. काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतात. रोहिणी पारध्या या अशाच व्यक्तींपैकी एक होत्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आणि अनेक लोकांच्या मनात स्थान मिळवले. त्यांच्या निधनाची बातमी अनेकांसाठी धक्कादायक ठरली. अशा घटना केवळ दुःखद नसतात, तर त्या समाजाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देखील देतात. मानसिक आरोग्याचे महत्त्व. रोहिणी पाराध्ये यांच्या निधनानंतर सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे मानसिक आरोग्याबाबत जागरूकता. अनेकदा व्यक्ती बाहेरून आनंदी, यशस्वी आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत असली तरी तिच्या मनात विविध प्रकारचे ताण, चिंता किंवा भावनिक संघर्ष सुरू असतात. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे शारीरिक आरोग्या इतकेच महत्त्वाचे पाहणे आवश्यक आहे. यश आणि आनंद यामध्ये फरक. समाजात अनेकदा प्रसिद्धी, पैसा आणि लोकप्रियता यांनाच यशाचे मापदंड मानले जाते. परंतु बाह्य यश म्हणजे अंतर्गत आनंद असे नेहमीच नसते. व्यक्तीचे मानसिक समाधान, कुटुंबियांचे प्रेम, भावनिक आधार आणि आत्मिक शांतता हे देखील तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे केवळ प्रसिद्धी किंवा संपत्ती यांनाच
जीवनाचे अंतिम ध्येय मानणे योग्य नाही. सोशल मीडियाचा संतुलित वापर. आज सोशल मीडिया हा जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. यामुळे प्रसिद्धी, व्यवसाय आणि संवादाच्या अनेक संधी उपलब्ध होतात. परंतु सोशल मीडियावरील टीका, नकारात्मक प्रतिक्रिया आणि सततची तुलना यामुळे मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना मानसिक संतुलन राखणे आवश्यक आहे. कुटुंबाचा आधार. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंबाचा आधार अत्यंत महत्त्वाचा असतो. अडचणीच्या काळात कुटुंबियांनी एकमेकांचे विचार समजून घेणे, संवाद साधणे आणि भावनिक आधार देणे गरजेचे आहे. अनेक समस्या वेळेवर संवाद साधल्यास सोडवल्या जाऊ शकतात. मित्र आणि समाजाची जबाबदारी. मित्र, नातेवाईक आणि समाजानेही आपल्या आसपासच्या व्यक्तींच्या भावनांकडे लक्ष दिले पाहिजे. एखादी व्यक्ती तणावात आहे, एकटी पडत आहे किंवा सतत निराश वाटत आहे असे दिसल्यास तिच्याशी संवाद साधणे आणि तिला मदतीचा हात देणे आवश्यक आहे. तरुणांसाठी शिकवण. रोहिणी पारध्ये यांच्या जीवनातून तरुणांनी काही महत्त्वाचे धडे घ्यायला हवेत. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत आवश्यक आहे. अपयश आले तरी खचून जाऊ नये. मानसिक आरोग्याला प्राधान्य द्यावे. गरज भासल्यास विश्वासू व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधावा. सोशल मीडियावरून लोकप्रियतेशी वास्तविक जीवनातील नात्यांना महत्त्व द्यावे. मानसिक आरोग्याबाबत जागरूकता. आजही मानसिक आरोग्याबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. अनेक लोक मदत मागण्यास संकोच करतात. प्रत्यक्षात मानसिक ताण, चिंता किंवा नैराश्य जाणवतं असल्यास तज्ज्ञांची मदत घेणे हे धैर्याचे लक्षण आहे. याबाबत समाजात अधिक जागरूक निर्माण होणे आवश्यक आहे. रोहिणी पारध्ये यांच्या निधनाकडे केवळ एका दुःखद घटनेच्या रूपात न पाहता समाजासाठी एक महत्त्वाची शिकवण म्हणून पाहिले पाहिजे. मानसिक आरोग्याचे महत्त्व, कुटुंबियाचा आधार, संवादाची गरज आणि सोशल मीडियाचा संतुलित वापर या गोष्टी आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहेत. संवेदनशील, समजूतदार आणि एकमेकांना आधार देणारा समाज निर्माण करणे हीच अशा घटनांमधून घेण्यासारखी सर्वात मोठी शिकवण आहे.